आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी स्पर्धक निवडायचे, त्यासाठी इकडची टोकन्स काढायचे जी मला रेशमा काढून देणार आहे. हाय ठीक आहे, 3 टोकन्स एक एक करून माझ्या हातात दे. व्हेरी गुड. अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 98. दुसरा क्रमांक आहे 64. आणि तिसरा क्रमांक आहे 83. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदी करायची पण मारायची त्याआधी थोड्याशा गप्पा. नमस्कार. हाँ नमस्कार. नाम बताइए आपका. गीता सुरेश मोरे. हिंदीत सांगा नाव. आपण नाव बदलणार आहे का. नाव तेच हिंदीत सुद्धा हो की नाही. मग बरं तुम्ही काय करता. काय नाही धुणी भांडी पाणी घरीच असते. घरीच असता तुम्ही. कसल्या हसताय मग तुम्ही. काय झालंय अत्यानंद झालाय इथे निवडून आल्याबद्दल की मी असा दिसतोय की मी हसण्यासारखा दिसतोय. हा मगाशी पण त्या हसले. हो हो माझ्याकडे बघून आता हसायलाही यायला लागले लोकांना. इतका हास्यास्पद दिसतोय मी. खरेदी करायची ते सगळं माझ्या हातात आहे. हा त्यामुळे नीट वागा माझ्याशी. बरं बाकी तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा मला. आवडीनिवडी आवडीनिवडींविषयी बाकी कसं काय चाललंय. एक तर हसायची आवड आहे ना. हा असायची. दुसऱ्याला हसवायची आवड आहे. हा तिसऱ्याला पण हसवायची आवड. खरेदी करायची की नाही. खरेदी करायची नाही तर खरेदी करायला लागलं अरे राहिली असं होऊ देऊ नका. हा काय बाकी व्यवस्थित आहे ना. व्यवस्थित. हा भरपूर हसत राहा अशा जसे हसताय तशा आणि बाकीच्यांना पण हसवत राहा. खरेदी करायची त्यासाठी ऑल द बेस्ट. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. भाग्यश्री भागोजी खुर्चीकर. काय करता तुम्ही. घरीच असते. घरीच असता. तुम्हाला हसायची आवड दिसत नाही. हसतायत. अहो मी इतका हास्यास्पद दिसतोय आज. मग काय म्हणताय समोर पहिलीच वेळ दिसतंय तर म्हणून हसता. मग काय. मी असा दिसतोय जरा एका लक्ष द्या जरा. बरं बाकी तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. काय नाही घरीच असते. मुलांना शाळेत सोडणे हेच शॉपिंग करणे. आता हसत नाही आहेत. बर मुलांना बघत नाही ना मग माझ्याकडे. मी बघितल्यावर तुम्हाला हसायला येतं. हो मी दिसतो त्याच्यावरून हसायला येतं. मेकअप बिकअप सगळ्यावरून हसायला येतं. मी जाऊ मग. नको. हा नको. बरं सांगा गाणी बिणी गाता ना हो तुम्ही. नाही का नाही हो. मला यांनी सांगितलं गाणी गाता म्हणून तुम्ही. नाही सगळेच हास्यास्पद आहेत इकडे. हास्य सम्राट आहेत एक एक सगळे इकडे. बरं ठीक आहे. खरेदी करायची की नाही. करायचे आहे ना. त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. सुवासिनी धुरी. काय करता तुम्ही. मी गृहिणी आहे. बर काय एवढं सिरियस झालात अचानक. नाही सिरियस. मग मला भरपूर आनंद झाला इथे येऊन या प्रोग्राम मध्ये. 3:30 मला बरेच दिवस मी म्हणत होती की मला पण या प्रोग्राम मध्ये जावंसं वाटत होतं. पण काही माझं हे नशीबच असं खुललंय की मी या प्रोग्राम मध्ये आली आणि सर्वांसमोर म्हणजे कॅमेऱ्यावर आता मी टीव्हीवर दिसणार आहे. मी फोनवर पण फोन सांगून सगळ्यांना सांगणार आहे की मी टीव्हीवर येणार आहे. तुम्ही बघा सर्व माझे जेवढे नातेवाईक असतील त्यांना सर्वांना मी फोन करणार आहे. एवढं भरपूर मला आनंद झाला. मी निवडून येऊ की नको येऊ, मी जिंकू की न जिंकू, पण मला खेळायला भेटतं हेच भरपूर आहे. भाषणाबद्दल धन्यवाद. ओके. आणि टीव्हीवर जाऊ नका मोडेल टीव्ही. हा प्रोग्राम येणार ना टीव्हीवर जाणार नाहीये. टीव्हीवर नका जाऊ. टीव्हीच्या आत जा. आज जा म्हणजे कॅमेरा थ्रू आज जा. खरेदी करायची की नाही. हो भरपूर करायची आहे. भरपूर करायची. हसत हसत करायची. हो की नाही. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. हसत हसत. चला हसत हसत गप्पा झाल्या. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार. तुम्हाला एक बजेट देणार. वस्तूंची खरेदी करायची 1 मिनिटाच्या आत. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढीच अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 900 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची. जी वेळ सुरू होते आता 3:30.
साडेमाडे. खरेदी करून झाली, आता करूया खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली ते. गीताताईंनी खरेदी केली 651 रुपयांची, भाग्यश्रीताईंनी खरेदी केली 381 रुपयांची आणि सुहासिनीताईंनी खरेदी केली 871 रुपयांची. त्यामुळे विजेत्या आहेत सुहासिनीताई. ही घ्या तुमची खरेदी. आता मी काही बोललो नाही तरी या हसतायत. सांगा, तुम्ही नुसतं निवडून आला होता तरी सुद्धा सगळ्यांना फोन करून सांगणार होतात मी टीव्हीत जाणार, हे होणार ते होणार. आता तर तुम्ही जिंकलात, तुम्हाला जॅकपॉट राऊंड खेळण्याची संधी आहे. कसं वाटतंय सांगा? भरपूर खूप 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 आनंद झालाय. हा, भरपूर आनंद झालाय की मला तर वाटलंच नव्हतं की मी जिंकून येईनच, पण मला खेळायचं होतं, पण खेळायला भेटलं. खेळायला भेटल्यामुळे आणखीच आनंद आला आणि जिंकून आल्यामुळे भरपूर 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 आनंद झालेला आहे. हो ना. हो आता सगळ्यांना ओरडून ओरडून सांगणार हो की मी निवडून पण आले, खरेदी पण जिंकले, 871 रुपयांची खरेदी जिंकले, आता जॅकपॉट राऊंड खेळायचा चान्स आहे. हा, भरपूर आनंद झालाय. भरपूर म्हणजे भरपूरच. असाच आनंद चेहऱ्यावर टिकून ठेवा. आपल्याला दुसरी पण राऊंड खेळायची आहे. दुसऱ्या राऊंड साठी ऑल द बेस्ट. जय श्री. अंदाजे कितीच्या विजेत्या सीमाताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या सुहासिनीताई खेळणार आपल्या बरोबर तिसरे आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची आहे. पहिल्यांदाच चावी निवडायची आहे. दोघींपैकी पहिल्यांदाच चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ एकदम सोपा आहे. समोर काही ग्लास ठेवलेत, त्याच्यामध्येच आम्ही चाव्या लपवून ठेवल्यात. ज्यांच्या हातात जो ग्लास, ज्याच्यात जी चावी असेल त्यांना ती पेटी. वेळ 1 मिनिटाची. 1 मिनिटाच्या आत चावी शोधायची आहे तुम्हाला दोघींना. वेळ 1 मिनिटाची सुरू होते आता. साडेमाडे. चला, वेळ संपली, खेळ संपला. निकाल आपल्या समोर आहे. सीमाताईंना मिळाली लाल रंगाची चावी, त्यामुळे सुहासिनीताईंना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे ते. चला, पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. सीमाताई ठरल्या उपविजेता, ज्यांना मिळालेली आहे खडूची पेटी. बोला, कसं काय वाटतंय? मला वाटलं होतं काहीतरी भेटेल, म्हणजे लाल चावी नेहमी काय ना काय भेटतं लाल चावी मध्ये. मला पण अशी अपेक्षा होती की लाल चावीत काय ना काहीतरी भेटेल. तुम्हाला एक गोष्ट माहितीये का? तुम्ही ग्लास जेव्हा निवडलात ना, हो. तेव्हा एकदा तुम्ही हिरवी चावी हातात घेतली होती, तो ग्लास सोडलात आणि मग दुसरा ग्लास चावी म्हणजे खाली गेली ना, त्यामुळे मला कळायलाच नाही की त्या चावी म्हणून. पण ठीक आहे, पहिल्या फेरीला मिळालं की नाही? हो, ठीक आहे. पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि विजेत्या ठरल्या सुहासिनीताई, ज्यांना मिळालेला आहे मायक्रोवेव्ह ओव्हन. धन्यवाद. सांगा कसं वाटतंय? आता कोणाकोणाला फोन करणार? तुम्ही तर म्हणजे कधीपासून तयारी केली होती सांगा. आता तर मी सर्वांनाच करेन, माझी जेवढी आहेत तेवढी नातेवाईक तेवढे सर्वांना मी सांगेन की मी 3:30 हा प्रोग्राम बघा. मी तर त्याच्यात जिंकूनच आलेली आहे. मला तर वाटलं नव्हतं मी याच्यात जिंकून येईन, पण मला खूप खूप खेळायचं होतं. मी हरो किंवा जिंकू, पण मला विजयी प्राप्त झाला, त्यामुळे भरपूर भरपूर आनंद झालाय. हो ना, आनंद झाला ना. आम्हाला पण आनंद झाला तुम्ही जिंकल्याबद्दल आणि अशा हसत असल्याबद्दल, पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, असा कोण आहे पंख नसून सुद्धा उंच उंच उडतो, लांब लांब शेपूट आहे तरी पण पशु नाही? तुम्ही ऐक रे, तुमचं नाव सांगा. रंजिता प्रकाश गावडे. आणि उत्तर पतंग. क्या बात आहे, उत्तर बरोबर आहे. हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे
3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. अशीच धमाल मजा मस्ती आपण करत राहणार आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे साडेमारे.